मैच चालू कीजिए। दोनों ही बल्लेबाज भेजिए अपने विनोद बोरे सर और क्षेत्र रचन सजाइए अपना रोहान 11। बीच मैदान पर एक जबरदस्त मुकाबला अभी अभी आपको देखने को मिला। एक रोमांचक मुकाबला खत्म हुआ और एक मुकाबला आपको देखने को मिलेगा जिसमें काफी तगड़ी स्टार कास्ट आपको रोहान 11 अमरावती में देखने को मिलेगी। चला आपले फलंदाज पाठवायचे लगेच। स्टार कास्ट आपको मैं बता दूं, अजीत मोहिते, शाहिद शेख, लोकेश मीना, आसिफ शेख, महिपाल सिंह चावड़ा जो कि गुजरात से है, मयूर कारंडे, राज सिंह, अखिलेश सिंह, मोइन शेख और तुषार रणदिवे। तो एक तगड़ी स्टार कास्ट रोहान 11 रेड डेविल्स आपको देखने को मिलेगी। कुल मिलाकर एक अच्छा मुकाबला होने की संभावना बीच मैदान पर। चला लगेच फलंदाजाने कृपया मैदानात दाखल व्हायचं आहे। SP11 फलंदाजाने लगेच दाखल व्हा। धर्मवीर आमदार चषक 2025 का ये जबरदस्त आयोजन हमारे लोकप्रिय आमदार धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड़ इनकी ओर से इनके मार्गदर्शन में आयोजित ये टूर्नामेंट और जिस टूर्नामेंट के मुख्य आयोजक की भूमिका में नजर आ रहे हैं विजू भाऊ दुर्ने और पवन दादा भालेराव। तो कुल मिलाकर एक अच्छा आयोजन और इस टूर्नामेंट की समाप्ति भी काफ़ी अच्छी होगी। आखिरी दिन प्रेक्षकों के लिए भी गिफ्ट्स रखे गए हैं। अगर प्रेक्षकों में कोई कैच लेता है तो उसके लिए एयरपॉड्स और 1 हैंडेड अगर कैच लेता है तो उसके लिए 1000 रुपये का इनाम रखा गया है। और बल्लेबाजी पर बीच मैदान पर पहुंच रहे हैं योगेश सरोदे और सौरभ, जिन्होंने पहले मैच में काफी जबरदस्त बल्लेबाजी की थी। सौरभ ने रोहान 11 और SP11 के दोनों ही 12th मैन कृपया कमेंट्री बॉक्स में आइए। रोहान 11 और SP11 के दोनों ही 12th मैन कृपया कमेंट्री बॉक्स में आइए। रोहान रेड डेविल का एक अतिरिक्त खिलाड़ी कृपया कमेंट्री बॉक्स में आइए। इस मैच में टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया था SP11 बुल्ढाना ने। पहला मैच काफी जबरदस्त हुआ। अनिकेत, नक्कीच ज्या प्रकारे या अगोदरचा सामना झाला, गोलंदाजी करत असताना ज्या प्रकारे गोलंदाजी झाली SP11 संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः अगदी शेवटच्या षटकांपर्यंत तो सामना पाहायला मिळाला आपल्याला। ज्या प्रकारे अगदी बांधून ठेवलं होतं फलंदाजांना, त्या दुसऱ्या डावामध्ये धावा करू दिल्या नाही, वारंवार विकेट बाद होत गेले। तदनंतर अगदी शेवटच्या क्षणांमध्ये ते षटक पाहायला मिळालं आणि त्यामध्ये पिछाडीवर पाहायला मिळाला SP11 आणि तो सामना गमावावा लागला। तर सुरुवात होते आहे या मॅचची, या सामन्याची। गोलंदाजी मार्कवरती जयवीर पाहायला मिळतात आपल्याला। तर जयवीर सुरुवात करतात आणि स्ट्रायकिंगला आहेत सौरभ। अगदी पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, जसा की सुईमध्ये धागा ओढलाय। बॉल एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार, चौकाराने सुरुवात। बिल्कुल कॉपी बुक स्टाइल में कवर के क्षेत्र में खेला गया ये चौका। सौरभ काफी जबरदस्त बल्लेबाजी उन्होंने पहले मैच में भी की थी। इस बार ऊपर से खेला, लांगवा के ऊपर से खेलने का प्रयास था, टपाने में कामयाब और 2 रन मिल जाएंगे। तो काफी अच्छी शुरुआत दिलाने में कामयाब सौरभ। फिर से एक बार अनिकेत,
नक्कीच ज्या प्रकारे सुरुवात करतायत सौरभ, या अगोदरच्या सामन्यातही अशाच प्रकारची सुरुवात सौरभची झाली आणि आताही या सामन्यामध्ये अगदी चौकाराने सुरुवात केली. ज्या प्रकारे आपल्या संघासाठी एक वेगवान सुरुवात करून दिली सौरभने, ते महत्वाचं राहिलंय आतापर्यंत SP11 संघासाठी पहिल्या खेळीमध्ये. आता या मॅच मध्ये टॉस जिंकत प्रथमतः त्यांचा गोलंदाजीचा निर्णय राहिलाय. या अगोदरच्या सामन्याचं थोडंसं वैशिष्ट्य डोक्यात घेऊन याही सामन्यामध्ये दुसऱ्या डावात तशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल SP11 संघाचा. पराग दादा, निश्चित रूप से पहले बल्लेबाजी करना कभी भी आसान होता है. आप टारगेट सेट कीजिए और बाद में गेंदबाजी कीजिए. जयवीर फिर से एक बार तैयार, राइट आर्म ओवर द विकेट. फिर से एक बार बुश भी खेला, इस बार लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद जाती हुई अलॉन्ग द कारपेट. 4 रनों के लिए काफी जबरदस्त बल्लेबाजी सौरभ द्वारा. बिल्कुल फील्डिंग के साथ खिलवाड़ कर रहे हैं सौरभ. काफी जबरदस्त बल्लेबाजी, थोड़ा सा और पिच गेंदों का फायदा उठा रहे सौरभ और पावर प्ले का भी काफी अच्छा इस्तेमाल कर रहे सौरभ. जयवीर फिर से एक बार तैयार, सामना करेंगे सौरभ. इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल कर दिया उसे, फील्डर उसके नीचे आते हुए और कैच छूटता हुआ वहां पर और गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए काफी जबरदस्त ये बल्लेबाजी. कुल मिलाकर जबरदस्त बल्लेबाजी सौरभ द्वारा. लगता हुआ ये पहला छक्का. इस 6 रन के साथ बढ़ती रन संख्या 16 रन. इस बार हल्के हाथों से ढकेला और किशोर पर नॉन स्ट्राइक एंड पर खतरनाक हो सकता है, लेकिन स्ट्राइक एंड पर थ्रो किया, लेकिन गेंदबाज डायरेक्ट हिट नहीं लगा पाए वहां पर फील्डर. और इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 17 रन. काफी जबरदस्त शुरुआत यहाँ पर सौरभ द्वारा. अनिकेत, ज्या प्रकारे सुरुवात केली आहे सौरभने, या अगोदरच्या सामन्यात त्याची सुरुवात आणि आत्ताच्या सामन्यामध्ये सुरुवात सेट झाले आहे. आज प्रत्येक सामन्यामध्ये सौरभ प्रत्येक बॉलवरती प्रयत्न राहिलाय गॅप भेदण्याचा, एक मोठा फटका खेळण्याचा, आणि तो यशस्वीही ठरलाय. जयवीर फिर से एक बार तैयार, इस बार सामना करेंगे योगेश. इस बार काफी अच्छा शॉट, तीर की तरह सीधा खिला गया, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए योगेश के बल्ले से पहला निकलता हुआ ये चौका. पॉवर प्लेचा ज्यामध्ये आल्या एकूण 21 धावा, म्हणजेच की एक वेगवान सुरुवात होते आहे. दुसऱ्या बाजूला सौरभ डोफेचं तर अगदी शेवटच्या बॉलवरती योगेशचा तो एक अगदी समोर खेळलेला फटका पाहायला मिळाला, ज्यामध्ये अगदी क्लास झळकलाय. निश्चित रूप से ये शॉट ऐसा था अनिकेत की सो एलिगेंट, सो ब्यूटीफुल, लुकिंग लाइक वाव. इस तरह का ये शॉट, स्ट्रेट ड्राइव जिसे कहा जाता है, बिल्कुल सचिन तेंदुलकर की याद दिला दी योगेश ने. इस 4 रन के साथ एक ओवर की समाप्ति के बाद 21 रन. अच्छी शुरुआत, एक धमाकेदार शुरुआत दिलाने में कामयाब सौरभ और योगेश. और गेंदबाजी में अब दूर वाले चोर से गेंदबाज आ रहे हैं. ज्या प्रकारे योगेश सरोदे यांना प्राधान्य दिलं, सलामीच्या जोडीमध्ये ओळखलं संघाने कशा प्रकारची फलंदाजी योगेश करू शकता, आणि ते अगदी पहिल्याच बॉलवरती दाखवलं. 4 धावा प्राप्त केल्या, 21 धावा, 21. पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं जयवीरचं. त्यानंतर षटक क्रमांक 2 ची आता सुरुवात करतायत अखिलेश सिंग, एक वेगवान गोलंदाज. समोर टाकला होता वेगाने, अगदी बॉल हवेत होता आणि लॉंग ऑफला खूप वेळ बॉल हवेत. 2 धावा येत आहेत. पराग सर, निश्चित रूप से मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास किया था इस बार गेंद को, लेकिन थोड़ा सा स्लाइस किया. अखिलेश का पेस काफी जबरदस्त है. पिछले आमदार चषक में श्रीदत्त की ओर से खेले थे अखिलेश सिंह, काफी जबरदस्त गेंदबाजी की थी उन्होंने.
इस बार रोहन रेड डेविल की तरफ से खेलने के लिए आई है। अखिलेश सिंग धर्मवीर आमदार चषक 2025 में ज्या प्रकारे इस बार थोड़ा सा रनअप में चूक हुई। आपकी टीवी स्क्रीन पर आप देख सकते हैं दर्शक गोविंदा खुमकर हमारे माजी नगर सेवक नजर आ रहे हैं और उनके साथ में और काफी बुजुर्ग प्रेक्षक भी आनंद ले रहे हैं इस टूर्नामेंट का। इस बार खेल हाउस मिड के क्षेत्र में केवल एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 24 रन एक अच्छी शुरुआत दिलाने में कामयाब सौरभ और योगेश की ये जोड़ी वेगवान सुरुवात करून देत आहे आपल्या संघासाठी। एका बाजूला योगेश तर दुसऱ्या बाजूला सौरभ आणि गरज आहे कारण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर रोहन रेड डेव्हिल्स 11 ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, अखिलेश सिंग ज्याच्याकडे वेग आहे, समोर टाकला होता, ड्राईव्ह करत खेळला या बॉलला, संधी होती आणि डायरेक्ट हिट सुद्धा आहे। पंचाकडे अपील, ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचाकडे मागणी करतायत। तोपर्यंत पराग सर शेवटचा दिवस म्हणजेच की 9 फेब्रुवारीला रविवारला स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाला या बुलढाणेकरांसाठी खास भेटीसाठी कोण येणार आहे आपल्या शब्दांमधून प्रेक्षकांना ऐकायला उत्सुकता असेल। निश्चित रूप से भारतीय क्रिकेट टीम के माजी विस्फोटक बल्लेबाज जो जाने जाते थे अपनी बल्लेबाजी के लिए, वीरेंद्र सहवाग और लेडीज टीम की कप्तान माजी कप्तान मिताली राज, इनका भी आगमन होने वाला है और कुल मिलाकर दर्शकों के लिए काफी जबरदस्त मेजबानी और इनाम भी रखे गए हैं। अंपायर का इशारा नॉट आउट का इशारा आता हुआ पहुंच चुके थे। सीधे बल्ले से खेला गया शॉट काफी जबरदस्त फॉर्म में नजर आ रहा है। योगेश सीधे बल्ले से रन निकालकर स्ट्राइक को रोटेट कर रहे हैं और सौरभ को स्ट्राइक पर ला रहे हैं। तो कुल मिलाकर अच्छा क्रिकेट योगेश द्वारा। ज्या प्रकारे या खेळाच्या परिस्थितीला समजले योगेश, प्रयत्न चाललाय सौरभ यांना स्ट्रायकिंगला आणण्याचा आणि तो का होईल तर धावा करताय दुसऱ्या बाजूला सौरभ सेट झाले। आतापर्यंत 20 धावा 7 बॉल मध्ये त्यांनी केल्या। इस बार काफी अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद सीधा ब्लॉक होल में और जाती हुई विकेट कीपर के हाथों में। इस प्रकार की गेंदबाजी के लिए जाने जाते हैं अखिलेश सिंह, नासिक एक्सप्रेस जिनको कहा जाता है। काफी पेस है उनकी गेंदबाजी में, लगातार 130 से 135 की गेंदबाजी करते हैं अखिलेश सिंह। राउंड द विकेट फिर से एक बार सामना करेंगे सौरभ। समोरचा बॉल फुलटॉस बॉलला अगदी डीप कव्हरला सहजतेने खेळून काढलाय। बॉटम हँडचा चांगला उपयोग पाहायला मिळतोय। एक धाव येते या बॉलवरती आणि ज्या प्रकारे पराग सर अखिलेशचं षटक पाहायला मिळते, वेग खूप भन्नाट आहे त्याच्याकडे आणि टप्पाही त्याने आता या षटकामध्ये पकडलाय। बिल्कुल, अगर आपको टेनिस क्रिकेट में बचना है तो आपके पास एक्स्ट्रा पेस चाहिए और फिर नहीं तो आपको पास स्पिन चाहिए, ट्रिक गेंदबाजी जिसे कहा जाता है। अखिलेश फिर से एक बार तैयार, इस बार सामना करेंगे योगेश। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, अंदरूनी किनारा लगकर गेंद फाइन लेके क्षेत्र में जाती हुई रही, एक रन मिलेगा। इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 27 रन बिना कोई नुकसान के 2 ओवर की समाप्ति के बाद SP 11 बुल्ढाना। आतापर्यंत SP 11 बुलढाणा संघासाठी अगदी लीडिंग स्कोरर राहिले आहे सौरभ डोपे। त्यांनी पहिल्याही षटकामध्ये धावा केल्या आणि आत्ता षटक क्रमांक दुसरं अखिलेशचं खूप चांगलं पाहायला मिळालं, ज्यामध्ये त्याने कमीत कमी धावा खर्च केल्या। पराग सर निश्चित रूप से काफी जबरदस्त गेंदबाजी, केवल 6 रन दिए इस अपने ओवर में। पहले ओवर में 21 रन आए थे, काफी महंगा ओवर साबित हुआ था और नए गेंदबाज मोइन आ रहे हैं
और पावर प्ले का खेल अभी भी खत्म होता हुआ, और इस पावर प्ले के खेल के खत्म होने के बाद देखना है किस प्रकार की बल्लेबाजी और किस प्रकार की गेंदबाजी होती है। मोइन राइटा मोर द विकेट सामना करेंगे योगेश। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद कट करने का प्रयास था, लेकिन थोड़ा सा ऑफ स्टंप को ज्यादा छोड़ती हुई गेंद, वाइड बॉल का इशारा। इस अतिरिक्त रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 28 रन। ये धर्मवीर आमदार चषक 2025 का जो आयोजन है अनिकेत, ये बुल्ढाना वासियों के लिए एक त्योहार की तरह है, जिसमें आपको क्रिकेट देखने को मिलेगा, म्यूजिक मिलेगा और उसमें आपको माया भाई का डांस भी देखने को मिलेगा। अनिकेत, खूप काही दिले या स्पर्धेने आतापर्यंत। इस बार चॉप कर दिया उसे कवर के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद, दूसरे रन का प्रयास होगा, निश्चित रूप से 2 रन चुराएंगे। तो कुल मिलाकर एक अच्छी शुरुआत अब तक। इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 30 रन। क्या लगता है निकेत, तो आपको कब तक, कहां तक ये रन संख्या पोहोच सकती है SP11 बुल्ढाणा की? आतापर्यंत एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळालं आहे आपल्याला SP11 बुलढाणा संघ। ज्या प्रकारे सौरभची फलंदाजी झाली, दुसऱ्या बाजूला संयमाचा खेळ योगेश सरोदे यांचा राहिलाय। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास था, बल्ले पर गेंद आई नहीं। अलॉन्ग द कारपेट 1 बाउंस 2 बाउंस जाती हुई लॉन्ग ऑन के क्षेत्र में केवल एक ही रन मिलेगा। पहली ओवर का खेल काफी अच्छा हुआ था बल्लेबाजी टीम के लिए, लेकिन उसके बाद काफी अच्छा कमबैक गेंदबाजी टीम द्वारा। अब तक बड़े शॉट्स खेलने से रोका है, बिल्कुल जड़ में गेंदबाजी कर रहे हैं, जिसको कहा जाता है कि ब्लॉक होल में गेंदबाजी। दोनों ही गेंदबाजों द्वारा बड़े शॉट्स खेलने से रोका है। इस बार मोइन तैयार, राउंड द विकेट आने का फैसला लेफ्ट हैंडेड बल्लेबाज सौरभ के लिए। फिर से एक बार उसी प्रकार की गेंद, इस बार कवर के क्षेत्र में खेला गया शॉट, फील्डर मौजूद, 1-1 2-2 रन से अब स्ट्राइक रोटेट कर रहे हैं। इस एक रन के साथ रन बढ़ती हुई रन संख्या 32 रन 32। 32 धावा आतापर्यंत एक मजबूत स्थितीमध्ये। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर डॉट बॉल येत नाहीये, प्रत्येक बॉल वरती धावा येत आहेत। स्कोर कार्ड रोटेट करतायत दोन्ही फलंदाज। थोडासा पटकला होता बॉल, पुल करण्याचा प्रयत्न हवेत आणि एक सोपा झेल असेल। योगेश सरोदे बाद होत आहेत। पहिला धक्का SP11 बुलढाणा संघाला लागतोय। इस बार लेंथ में परिवर्तन किया था, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद की थी, जिसको पुल करना चाहते थे योगेश, लेकिन बल्ले का ऊपरी किनार लगकर गेंद सीधा लॉन्ग ऑन के क्षेत्र में जाती है और लगता हुआ पहला झटका योगेश के रूप में। और नए बल्लेबाज विनोद गए हैं, विनोद राठौड़, जिनको राउडी भी कहा जाता है, सौरभ का साथ देने के लिए। और मोइन को मिलती हुई पहली सफलता। अब तक काफी जबरदस्त गेंदबाजी मोइन द्वारा। विनोद राठोड रावडी दाखल होतील आता नवीन। आणि आतापर्यंत सौरभ आणि योगेशने एकही बॉल बघितला तर डॉट नव्हता, निर्धाव एकही बॉल त्यांनी केला नाही। प्रत्येक बॉलवरती धावा आल्या, हे महत्त्वाचं झालंय आतापर्यंत। फिर से बार उसी प्रकार की गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंद, लेकिन इस बार थोड़ी सी नीचे रहते हुए टप्पा खाने के बाद अपने से ढकेलना चाहते थे, दूर सिंगल निकालना चाहते थे, लेकिन चूके और लगातार दूसरी डॉट गेंद निकालने में कामयाब मोइन, जो कि काफी जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळतोय स्ट्राइकिंगला। इस बार फुल टॉस गेंद बल्ले पर आई नहीं, सीधा बड़े शॉट खेलने का प्रयास किया था, अंदरूनी किनारा लगकर मिडल के क्षेत्र में जाती हुई केवल एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 33 रन। एक विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद SP11 बुल्ढाणा।
अखिलेश फिर से एक बार दूर वाले छोर से। और बुल्ढाना के दर्शकों के लिए मैं बता दूं, एक शेर है उनके लिए कि रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए, हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें सिर्फ क्रिकेट चाहिए। ऐसे बुल्ढाना के हमारे दर्शक अखिलेश सिंह दूर फिर से एक बार दूर वाले छोर से सामना करेंगे राउडी। अखिलेशसाठी अगदी पहिलाच बॉल अखिलेशने यॉर्कर पेश केला, बांधून ठेवलं, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु हा बॉल अगदी डॉट बॉलने सुरुवात। निश्चित रूप से इसमें एक्यूरेसी देखिए आप अनिकेत उनकी, बिल्कुल टप्पे पर गेंदबाजी, जड़ में गेंदबाजी, जिसके आप नीचे नहीं आ सकते और शॉट्स नहीं खेल सकते अखिलेश अराउंड द विकेट। फिर से एक बार उसी प्रकार की गेंद, थोड़ा सा रूम बनाकर हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास कर रहे हैं, लेकिन उड़ नहीं पा रहा है हेलीकॉप्टर, उनमें गति नहीं दे पा रहे बल्लेबाज, थोड़ा सा लेट हो रहे अपने शॉट में अनिकेत। जिथपर्यंत फटका खेळतील विनोद, तिथपर्यंत बॉल अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव समावतोय। ही गती आहे अखिलेशकडे, वेगवान भन्नाट वेग या गोलंदाजाकडे। इस बार हल्के हाथों से ढकेला, सिंगल चुराया, काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट सौरभ द्वारा। इससे पहले उन्होंने कान मंत्र दिया था उनको कि बड़े शॉट्स मत खेलिए, आप सिंगल निकालकर मुझे स्ट्राइक दीजिए, मैं देख लूंगा क्या करना है, जो कि काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं सौरभ एक एंड से। इस बार फील्डिंग में परिवर्तन, लेफ्ट हैंड राइट हैंड का कॉम्बिनेशन काफी तंग करता है गेंदबाजों को। ज्या प्रकारे सुरुवात केली सौरभने, दुसऱ्या बाजूला बाद झाले योगेश, तदनंतर धावा आल्या नाही। दुसऱ्या बाजूला स्पेलवरती परत आले अखिलेश, त्यांनी आता चांगली सुरुवात केली। फुलटॉस बॉल जमिनीलगत खेळून काढलाय, लॉंग ऑफला सहजतेने एक धाव येईल सौरभसाठी। आता धावसंख्या 35 धावांवर जाऊन पोहोचते आहे आणि ही खासियत राहिली आहे पराग सर, ज्या प्रकारे अखिलेशने या अगोदरच्या सीझन मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि तदनंतर तोच फॉर्म घेऊन तो आज या मैदानावरती उतरला आणि त्याच टप्प्यावरची गोलंदाजी आता सुद्धा पाहायला मिळते आहे। निश्चित रूप से काफी जबरदस्त गेंदबाजी। आमदार चषक खेलने के बाद आईएसपीएल भी खेले थे वो अखिलेश सिंह, इस बार फिर से एक आमदार चषक में खेलने के लिए आए हैं। इस बार शॉर्ट अप लेंथ गेंद पुल करने का प्रयास, अंदरूनी किनारा कर लगतर विकेट पर जाती हुई गेंद, लगता हुआ दूसरा झटका। वरती SPL1 बुलढाणा संघाची धावत संख्या झाली आहे। दुसऱ्या बाजूला भन्नाट वेग पाहायला मिळतोय आपल्याला अखिलेश सिंगचा, ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली, अतिशय बांधून ठेवलं विनोद राठोडला, रावडीला एकही फटका खेळू दिला नाही, परंतु हा वेगाने आता ज्या फटक्यावरती बाद झाले रावडी, अगदी बॅटच्या आतील कडा लागत यष्टांवरती लागला बॉल, दुसरा धक्का 35 धावांवरती। आणखी एक समोर टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शरदचा,
बॅटची बाहेरची कडा लागत फ्लाय स्लिपला डॉट बॉलने षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 4 षटक समाप्तीनंतर SP11 बुलढाणा संघाची 35 धावा 35 लॉस ऑफ 2. प्रति षटक क्रमांक 5 ची सुरुवात होते आहे. मोईन सज्ज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक प्रयत्न सौरभचा झालाय. ओळखलं मोईनने की सौरभ अगदी समोर येत आहेत. त्यानंतर अगदी आखूड टप्प्याचा बॉल पेश केला. एक चांगला बाउन्सर वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये 1 फॉर दी ओव्हर पंच घोषित करतायत. डॉट बॉलने सुरुवात मोहीनची होते आहे. या 5 षटक क्रमांक 5 ची 35 धावा 35 ला 2. प्रयत्न होता सोडून दिला बॉल, परंतु अगदी यष्ट्यांच्या जवळून बॉल जाताना पाहायला मिळतोय आपल्याला. ऍक्शन रिप्ले असतील आपल्या स्क्रीनवरती ज्या प्रकारे हा बॉल पाहायला मिळतोय आपल्याला बघा. अगदी यष्ट्यांच्या जवळून गेला बॉल. काहीतरी अंतर असेल ज्यामध्ये 2-3 सेंटीमीटरचं अंतर पाहायला मिळते यष्ट्या आणि बॉल मध्ये. समोर टाकला होता फुल करण्याचा प्रयत्न आणि आताही बॅटची कडा लागते आहे. कोणताही फटका प्रॉपर टायमिंग होत नाहीये. प्रयत्न होतोय फलंदाजाचा, परंतु ज्या प्रकारे वेगाने बीट करतायत अखिलेश सिंगचं ते षटक पाहायला मिळालं ज्यामध्ये अखिलेशने खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच्या त्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 8 धावा खर्च करत त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट सुद्धा गेली आहे. त्यानंतर मोहीन चांगली गोलंदाजी करतायत. त्यांनी सुद्धा 8 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद त्याच्याही खात्यामध्ये आहे. तर तदनंतर चांगली गोलंदाजी झाली, पण दुसऱ्या बाजूला फलंदाजीमध्ये थोडासा अवघडपणा पाहायला मिळतोय. शरदसाठी समोर टाकला होता. शक्ती प्रदर्शन करत असताना शरद या बॉलवरती पाठवला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय शरदच्या बॅटमधून षटकार. शरद दोंडगे आता आपल्या स्टाईल मध्ये फलंदाजी करतायत. आताही समोर फुलटॉस टाकला होता. या फुलटॉस वरती फुलटॉल वसूल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी 2 बॉल आणि शरदच्या बॅटमधून 2 षटकार. ही त्याची खरी खासियत आहे. ते दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये शरद धोंडगे मॅन फ्रॉम मेहकर. मेहकरचा एक उभरता सितारा. बाउन्सर पेश केला होता. आणखी वेगाने अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 49 49 धावा धावफलकावरती. 5वं षटक चाललंय. मोहीनचं थोडस महागडं पाहायला मिळतंय ज्यामध्ये 2 षटकार लगावले शरदने. चांगला कमबॅक करतोय शरद. आणखी प्रहार करण्याचा प्रयत्न या बॉलवरती. डॉट बॉल पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 ची होती आहे समाप्ती. धावसंख्या झाली आहे SP11 बुलढाणा संघाची 49 49 धावा 2 बाद.
49 धावा, 2 बाद 49ला 2 SP11. शरद धोंडगेचं या अगोदरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी त्याने 2 षटकार लगावले आणि ते महत्वाचे होते. त्या धावा खूप महत्वाच्या होत्या. सुरुवात करतायत राज या षटकाची. सौरभ साठी अगदी समोर टाकला होता. गती खूप पाहायला मिळते आज प्रत्येक गोलंदाजांकडून. ज्या प्रकारे रोहन 11 रेड डेव्हिल्स संघाच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली. अखिलेश सिंगची ती 2 षटकाची स्पेल पाहायला मिळाली, ज्यामध्ये अखिलेशने अगदी भन्नाट वेग सादर केला. खेळपट्टी जर बघितली तर वेगवान गोलंदाजासाठी अतिशय पूरक पाहायला मिळाली आतापर्यंत या स्पर्धेत. खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग. रिव्हर्स स्वीप खेळलाय शरद धोंडगेने. प्रॉपर टायमिंग झालाय. बॉल आसमानी टोला हवाई सपरेवरती येतो आहे. आणखी एक षटकार. हा क्लास आहे आणि ही खरी क्षमता आहे शरद धोंडगेची. या अगोदरच्या सामन्यामध्ये धावा आल्याने सस्त्यात बाद झाला, परंतु त्याने आता संयम दाखवला. आणखी एक रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. आता ही प्रॉपर टायमिंग झालाय. बॉल गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. अडवला गेलाय बॉल. शेवटच्या क्षणांमध्ये चांगली पैकी तोपर्यंत 2 धावा मिळतील या बॉल वरती. परंतु या अगोदरचा फटका बघितला शरदच्या बॅट मधून. अगदी ते प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. आता सेट झालाय शरद. धावा करतोय आपल्या संघासाठी. 58 धावा 58. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक असेल. बॅकवर्ड पॉइंटला थोडासा डीप मिडविकेटला. फुलटॉस बॉल या पायावरच्या बॉलला दिली आहे दिशा. डीप स्क्वेअर लेगला बॉल आतकी जातो आहे. मैदानाला आग लावणारा शरदच्या बॅट मधून आणखी चौकार. परिस्थितीमध्ये कसा खेळ करावा. एखाद्या सामन्यामध्ये धावा आल्या नाही, तदनंतर तो खेळाडू खराब आहे असं नाही. हा बॉल अगदी डोक्यावरून जातोय. शरद धोंडगे ऑन फायर. आणखी येतो आहे शरदच्या बॅट मधून चौकार. विपरीत खेळी. एक वेळ वाटलं पहिल्या सामन्यामध्ये शरदच्या बॅट मधून धावा आल्या नाही, परंतु आता धावा येत आहेत. आता एक प्रयत्न झाला होता, परंतु थोडासा वेगवान बॉल होता. बॉलच्या लाईन मध्ये गेली नाही शरद. तर एक धाव येईल म्हणजेच की या षटकाची समाप्ती झाली आहे एका धावेनेशी. 6 षटकाचा खेळ आतापर्यंत पहिल्या डावातला झाला आणि धावसंख्या झाली आहे SP11 संघाची 67 धावा 67. लॉस ऑफ 2. थँक्यू. महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, युवा सेना युवा नेते कुणाल भैया गायकवाड समवेत कुणाल श्रीकांत भैया गायकवाड युवा सेना शहर प्रमुख या मॅचचा आनंद घेत असताना आपल्या मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. हार्दिक स्वागत असेल.
आतापर्यंत धावा संख्या झाली SP11 संघाची 67 67 धावा, 2 बाद, शेवटचे 12 बॉल या पहिल्या डावातले आणि जयवीर आहे गोलंदाजी मार्कवरती. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं होतं ज्यामध्ये 21 धावा ठोकल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. सौरभने त्यांच्या समवेत योगेश सरोदे होते. तदनंतर आत्ता स्पेलवरती परत आले जयवीर. शरद दोंडगे 10 बॉलमध्ये 29 धावा, 3 षटकार, 2 चौकारांचा समावेश त्याच्या खेळीमध्ये. आणि आज साजेसा खेळ केलाय शरदने. स्ट्रायकिंगला असेल, सामना करेल जयवीरचा. सुरुवात या षटकाची होते आहे अगदी वेगवान बॉलाने. थोडासा त्या बॉलला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगाने बॅटवरती आला, प्रॉपर कनेक्शन झालं नाही. एकदा येईल सहजतेने, स्ट्राईक रोटेट होते आहे. 68 धावा धावफलकावरती, 68. पहिल्या डावातला खेळ चाललाय. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय SP11 बुलढाणा संघाचा. परंतु काय खेळ राहिलाय. महाराष्ट्र पोलीस दलात काम करणारे सर्व आमचे हे पोलीस बंधू आज या मॅच मध्ये, आणि एकही व्यावसायिक क्रिकेटपटू यांच्या संघामध्ये समाविष्ट नाही आहे, हे महत्त्वाचं. अगदी आपल्या कार्याला साजेसा खेळ त्यांनी केलाय, पोलीसगिरी दाखवली आतापर्यंत या स्पर्धेत. पायावरचा बॉल तेवढ्याच चांगल्या प्रकारे बॉटम हँडचा उपयोग पाहायला मिळतोय सौरभच्या बॅटमधून. एकदा वेल डीपला. दुसऱ्या बाजूला अगदी संयमाचा खेळ सौरभचा. या अगोदर काही पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितलं, सौरभने अगदी वेगवान सुरुवात करून दिली. ती चांगली सुरुवात आतापर्यंत खूप विशिष्ट पाहायला मिळते आहे आपल्याला SP11 बुलढाणा संघासाठी. शरद दोंडगे चांगली खेळी साकारतायत. शरदसाठी अगदी समोरचा बॉल होता, रिव्हर्स स्वीपचा स्वतःला स्विच करण्याचा प्रयत्न, थोडेसे लेट झाले शरद. आता डॉट बॉल येईल. जयवीरच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. तदनंतर त्याने आतापर्यंत अगदी 2च धावा खर्च केल्या. चांगला बॅक करतोय स्वतःला जयवीर. समोर आले होते शरद आणि बॉल अगदी पाठवलाय सीमा पार कॉमेंट्री बॉक्स मध्ये. शरद दोंडगेच्या बॅट मधून आणखी येतो. शरद दोंडगे हल्ला चढवतोय, गरज आहे त्या धावांची. आता ही रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षण पोहोचू शकले नाही तिथपर्यंत. हे 2 धावा आताही या बॉलवरती येत आहेत. ज्या प्रकारे खेळी साकारली आहे शरदने, पहिल्या सामन्यामध्ये बॅटमधून धावा आल्याने सस्त्यात तो बाद झाला, परंतु आता एका बाजूला संयम तर दुसऱ्या बाजूला विध्वंसकता पाहायला मिळाली. शरदच्या बॅटमधून 14 बॉलमध्ये 38 धावांवरती खेळतायत शरद. 77 धावा, 77 ला 2. आडव्या बॅटने खेळलाय. समोरचा बॉल होता, क्षेत्ररक्षक आता डाऊन दी बॉल चांगला असेल आणि शरद दोंडगेचा खेळ इथे होतो आहे समाप्त. बॉल 38 धावांची एक महत्वपूर्ण खेळी साकारून शरद परतलाय. गरज होती संघाला त्या संकटातून
काढण्याची आणि संकट मोचन बनलाय शरद धोंडगे. दुसऱ्या बाजूला एक महत्वपूर्ण खेळी साकारत एक मजबूत स्थितीमध्ये या पहिल्या डावात आतापर्यंत पाहायला मिळतोय आपल्याला SP11 बुलढाणा संघ. 77 धावा 77 सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना SP11 पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातले आणि गोलंदाजी मार्क वरती. महिपाल चावडा षटक क्रमांक 8 ची सुरुवात. शेवटचे 6 बॉल स्ट्रायकिंगला इनसेट फलंदाज सौरभ डोफे. सौरभ साठी पहिलाच बॉल अगदी फुल टॉस स्लोअर फुल टॉस होता. बॅक ऑफ द हँड टाकला होता बॉल, परंतु एकच धाव येईल लॉंग ऑनला. तेवढी चांगली फेकी. शरद धोंडगेची ती खेळी 15 बॉल मध्ये 38 धावांची एक महत्वपूर्ण ठरली आतापर्यंत या पहिल्या डावात. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय. मंगेश अगदी पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल पाहायला मिळेल आपल्याला. महिपालचा चौथा धक्का SP11 बुलढाणा संघाला लागतोय. या अगोदरच्या पहिल्या सामन्यामध्ये मंगेशने आपल्या संघाला तो फिनिशिंग टच दिला होता. आताही तोच प्रयत्न होता मंगेशचा, परंतु अगदी बॅटच्या वरच्या बाजूला हा बॉल लागला आणि अतिशय सोपा झेल घेतलाय महिपालने. चौथा धक्का SP11 बुलढाणा संघाला लागलाय. 78 धावेंवरती. अनिल दिंडे नवीन फलंदाज. अनिलसाठी अगदी बाहेर ठेवला होता बॉल. रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि अगदी वेगाने गेला हा बॉल यष्टीरक्षकाकडे. निर्धाव पाहायला मिळेल. डॉट बॉल शेवटच्या क्षणात. शरदची चांगली खेळी आतापर्यंत राहिली, तो बाद झाला. तदनंतर आता या षटकामध्ये धावा आल्या नाही. आणखी एक वेगवान बॉल. फुलटॉस होता. अगदी यष्टीरक्षकाच्या समोर टप्पा पडला बॉल. म्हणजेच की खेळपट्टीपासून खूप जास्त बाहेर यष्ट्यांच्या पाठीमागे टप्पा पाहायला मिळतोय. वेग भन्नाट आहे आज रोहन 11 रेड डेव्हिल संघाच्या गोलंदाजाकडे. आकुटप्प्याचा बॉल होता. पुल केलाय अनिल दिंडे स्पेशल आणि बॉल अगदी सीमा पार. षटकार. सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती 84 धावा 84. या खेळीच्या शेवटच्या बॉलवरती आणखी एक फुलटॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तर 8 षटकाचा खेळ होतोय पहिल्या डावातला. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि SP11 बुलढाणा संघाची धावसंख्या झाली आहे 84 धावा 4 बाद. म्हणजेच की दुसऱ्या डावामध्ये 85 धावांचं आव्हान असेल रोहन 11 रेड डेव्हिल्स. एटी 85 धावा केल्या. म्हणजेच की 86 धावांचं आव्हान असेल
85 85 धावा पहिल्या डावात केल्या SP11 बुलढाणा संघाने आणि 86 धावांचं 86 धावांचं आव्हान दुसऱ्या डावात रोहन 11 रेड डेव्हिल्स संघासमोर असेल. बॅटर भेजने लवकर आपले फलंदाज पाठवा. रोहन 11 रेड डेव्हिल्स संघ कृपया लगेच आपले फलंदाज पाठवायचे आहे. प्रेक्षको स्वागत सुस्वागतम सर्वांना नमस्कार असेल. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके दमदार आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून सन्माननीय विजूदादा दुर्णे, पवनभाऊ भालेराव, बाळादादा देशमुख, उमेशदादा बर्डे, मित्रवर्य प्रसाददादा पदाट यांच्या आयोजनातून नियोजित धर्मवीर आमदार चषक 2025 आज आहे या स्पर्धेचा स्टेजचा लीग मॅचेसचा शेवटचा दिवस आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकत SP11 बुलढाणा संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 85 धावा.
आणि दुसऱ्या डावामध्ये 86 धावांचं आव्हान असेल रोहन 11 रेड डेव्हिल संघासमोर. तर या अगोदरचा सामना क्रमांक 1 मध्ये ज्या प्रकारे सुरुवात केली SP11 बुलढाणा संघाच्या गोलंदाजांनी ती कौतुकास्पद होती. आणि याही सामन्यामध्ये आत्ता धावफलकावरती एक सन्मानजनक धावसंख्या आहे. कशा प्रकारची सुरुवात होईल गोलंदाजीमध्ये ते पाहण्यासारखं. तर दुसऱ्या बाजूला डेपमध्ये फलंदाजी उपलब्ध आहे रोहन 11 रेड डेव्हिल संघाकडे. त्यांची पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची सुरुवात होते ते पाहण्यासारखं असेल. तर लगेच या मॅचला या दुसऱ्या डावाला होते आहे सुरुवात. या दुसऱ्या डावाला होते आहे सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती आहेत. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली, चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये करून दिली. थापा असतील. स्ट्रायकिंगला आहेत शाही शेख आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगला आसिफ शेख. तर सुरुवात पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ वेध घेतोय शरीराचा. डॉट बॉलने सुरुवात, चांगली सुरुवात म्हणावी लागेल SP11 संघाच्या गोलंदाजाची. परंतु ज्या प्रकारे बॅटिंग ऑर्डर आहे रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाकडे, शेवटपर्यंत आज सामना पाहण्यासारखा होईल. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि सुरुवातही चांगली होती आहे SP11 बुलढाणा संघाच्या गोलंदाजाची. डॉट बॉलने सुरुवात. फुलटॉस बॉल, एक खराब बॉल होता, खराब क्षेत्ररक्षण, पंबल झालाय आणि बॉल अगदी जातो आहे सीमा पार आणि पंचांचा इशारा. नो बॉल. नो बॉल प्लस 4 धावा येतील. चौकार आलाय. पाच धावा आल्या. हा समोरचा बॉल फ्री हिट असेल. समोर खेळलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल अगदी जातोय लॉंग ऑफला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चांगली पैकी 2 धावा येत आहेत या फ्री हिट वरती. चांगला कमबॅक आणि नवीन बॉल ज्या प्रकारे हाताळतात थापा. या अगोदरच्या सामन्यामध्ये अशाच प्रकारची गोलंदाजी त्यांची झाली. जास्त तर स्लॉट मध्ये बॉल देत नाही, दूरवर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा राहतोय. चांगला स्वीप काढला आपल्या पिटाऱ्यामधून. फुलटॉस बॉल ला अगदी दिली आहे दिशा. डीप स्क्वेअर लेगला बॉल डिस्पॅच येतो आहे शाहिदच्या बॅट मधून. आणखी चौकार. असक्षम राहत आहेत थापा. फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय. समोर खेळलाय, आणखी एक स्वीप पिटाऱ्यामधून आणि बॉल अगदी पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला. हा बॉल सीमा पार शाहिदच्या बॅट मधून. आता येतोय षटकार. वेगवान सुरुवात करून देत आहेत शाही शेख गब्बर रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघासाठी. आणि पसंत आहे अशा प्रकारचे गोलंदाजी शाही शेखला. तर क्षेत्ररक्षक असेल डीप स्क्वेअर लेगला, काऊ कॉर्नरला थोडासा फाईन ठेवला क्षेत्ररक्षक.
चांगला बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये फ्लर लेनचा बॉल होता, तेवढ्याच चांगल्या प्रकारे दिशा दिली या बॉलला शाही शेखने. एक धाव येईल, त्या षटकारानंतर एक धाव येते आहे. महागडं षटक पाहायला मिळते. 18 धावा या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. वेगवान सुरुवात. तर दुसऱ्या बाजूला आता आसिफ शेख असतील स्ट्रायकिंगला. पहिल्या बॉलचा सामना असेल आसिफचा. पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप आसिफ शेख, स्पेशल बॉल सीमा पार षटकार. प्रेक्षकांची मेहनत आणि बॉल त्यांनी परत पाठवलाय. त्या प्रेक्षकांचे धन्यवाद असतील. एवढी मेहनत करून त्या प्रेक्षकांनी बॉल पाठवला आणि हे प्रेम या प्रेक्षकांनी भरभरून आम्हाला दिले. त्या प्रेक्षकांनी बॉल पाठवल्याबद्दल खूप धन्यवाद असतील त्या प्रेक्षकांचे. पहिलं षटक समाप्त झालंय. महागडे षटक पाहायला मिळते. धावत संख्या झाली 24 धावा 24. आसिफ शेखचा तो एक फॉलिंग स्वीप, मन मोहून टाकणारा फटका पाहायला मिळाला. 24 धावा. दुसरा डावातला खेळ चाललाय. 86 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय रेड डेव्हिल्स 11 रोहन 11 अमरावती संघ. बॉलिंग मार्गवरती विनोद गोरे कर्णधार कॅप्टन आहेत. शाही शेख. तर दुसऱ्या बाजूला आसिफ शेख. पहिल्याच बॉल मध्ये आसिफ शेखने आगाज केला त्यांच्या खेळीचा षटकाराने. पॉवर प्ले चाललाय पहिल्या डावात. या बॉलला अगदी शेवटच्या क्षणांमध्ये दिशा दिली शाहिदने. फक्त ढकलून दिलं. एक धाव सहजतेने येईल या बॉलवरती. दुसऱ्या बाजूला आसिफ शेख जे की विध्वंसक पाहायला मिळाले पहिल्याच बॉलवरती. आता सामना करतील विनोद गोरे यांचा, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतात. नवीन बॉल चांगला हाताळतात विनोद गोरे. विनोदचा हा बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, फुलटॉस जरूर होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बॅकवर्ड पॉइंटला. धावा अडवल्यात, धावांचा बचाव केलाय. फुलटॉस बॉलवरती एकच धाव आली, हे महत्वाचं असेल. सव्वीस धावा 26. दुसऱ्या डावातला खेळ चाललाय. ज्या प्रकारे सुरुवात झाली, चांगली सुरुवात, वेगवान सुरुवात. चांगला फटका खेळलाय आडव्या बॅटने, गॅप मध्ये असेल. आणखी येतोय शाही शेखच्या बॅट मध्ये बॉल डीप स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. तीस धावा
जर झेप घ्यायची असेल तर आपल्या परिघाच्या बाहेर घ्या, म्हणजे तुम्ही खाली पडणार नाहीत. कारण अवकाशात मुक्तपणे विहार करण्यापेक्षा आधी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर तुम्हाला कलाटणी मारावी लागते. तेच प्रयत्न करावे लागतील SP11 संघाच्या गोलंदाजांना. थोडीशी सुरुवात खराब झाली आहे गोलंदाजीमध्ये. खराब बॉल, दिशा भटकले होते आणि त्या दिशाहीन बॉलला अगदी दिली आहे आसिफ शेखने दिशा आणि बॉल अगदी पाठवलाय डीप फाईनला, सीमा पार. चौकार. शाही शेखच्या बॅटमधून चौकार आलाय. बॅक टू बॅक मागचे 2 बॉल 2 चौकार. सुरुवात या पॉवर प्ले मध्ये वेगवान करत असताना दोन्ही फलंदाज या दुसऱ्या डावात अगदी सहजतेने आपल्या लक्ष्याचा बाटला करतायत. 34 धावा 34. हलक्या हाताने समोरचा बॉल होता, सन्मान दिला या बॉलला शाहिदने. एक धाव सहजतेने येते आणि ज्या प्रकारे निराश असतील गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. थोड्याशा खराब बॉलवरती त्या धावा आल्या. तदनंतर आताही जर बघितलं तर 2 चौकार आले. त्यानंतर थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न विनोद गोरे यांचा झाला. आसिफ शेख स्ट्रायकिंगला. ओ आसिफ, प्रयत्न झालाय मोठा फटका खेळण्याचा. लाऊड अपील असेल पंचाकडे. मागणी करतायत पंचाकडे, परंतु पंच नकार देत आहेत. पंचाकडे लाऊड अपील. एक षटक क्रमांक 2 ची होती आहे समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर पॉवर प्ले होतोय समाप्त आणि धावसंख्या झाली आहे रोहान येण्यावर रेड डेव्हिल्स अमरावती संघाची धावसंख्या 35 धावा बिनबाद. तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठेतरी ध्येय गाठायचे असते. ते ध्येय जर गाठायचं असेल SP11 बुलढाणा संघाला तर त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला गोलंदाजी करावी लागेल. ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला जी फलंदाजी झाली आसिफ शेख, शाही शेखची सुरुवात वेगवान मजबूत स्थितीमध्ये या दुसऱ्या डावात पाहायला मिळतोय. रोहान 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघ. मंगेश असतील गोलंदाजी मार्कवरती. डावखुरे आताचे गोलंदाज मंगेश आता सुरुवात करते या षटक क्रमांक 3 ची आणि स्ट्रायकिंगला आहेत शाहिद शेख. मागच्या 13 बॉल मध्ये 35 धावांची भागीदारी. खरा बॉल होता, जागा बनवली शाहिद शेखच्या बॅटमधून. आणखी एक आसमानी टोला, बॉल सीमा पार, षटकार. सहा धावा येत आहेत पहिल्याच बॉलवरती.
स्वागत करतायत मंगेशचं शाहिद षटकाराने. ओ रिव्हर्स स्वीप खेळलाय, स्वतःला स्विच केलं होतं, प्रॉपर कनेक्शन आत्ता झालं नाही, परंतु बॉल सीमारेषेकडे जातोय. तेवढं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण योगेश सरोदेचं पाहायला मिळतंय आणि 2 धावांचा बचाव करतायत योगेश सरोदे. चांगली पैकी परत केली. 43 धावा धावफलकावरती बिनबाद. रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघ पाहायला मिळतोय एका मजबूत स्थितीमध्ये या दुसऱ्या डावात. 43 ला बिनबाद. मंगेशची सुरुवात षटकाराने झाली. या षटकाची जागा बनवली. आता आणखी एक वेळ, परंतु बॉल हवेत. डाऊन दी बॉल सौरभचा चांगला झेल आणि शाहिद शेखचा खेळ येते होतोय समाप्त. पहिला धक्का रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाला लागतोय. पुढचे 33 बॉल आणि करायचे आहेत 43 धावा. 7.82च्या सरासरीने 43 धावा करायच्या आहेत रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाला. शाहिद शेख ज्यांनी चांगली वेगवान सुरुवात करून दिली, पॉवर प्लेच्या काही षटकांमध्ये त्यांना बाद व्हावं लागलं, परंतु त्यांनी त्यांची एक सकारात्मक खेळी साकारत मजबूत स्थितीमध्ये या दुसऱ्या डावात आणून ठेवलंय रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाला. ते महत्वाचं झालंय आतापर्यंत. या दुसऱ्या डावात रोहनची मंगेशने अगदी फुलर लेनचा बॉल टाकला होता. बॉटम एंडचा चांगला उपयोग अजित मोहितेचा. अजित मोहिते टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव. अजित मोहिते बॅटिंगसाठी होते. खातं ओपन केलंय आपलं वैयक्तिक अजितने. 44 धावा 44. समोरचा बॉल बॅकफुटला जात चांगला पंच गॅप मध्ये आणि थर्ड मॅनला येतो आहे अजित आसिफ शेखच्या बॅट मधून चौकार. आसिफ शेख आतापर्यंत चांगली धावत संख्या केली आसिफने आणि अगोदरच्या बॉलवरतीही अगदी शेवटच्या क्षणांमध्ये बॅकफुटला जाऊन चांगला पंच केला. त्या बॉलला गॅपमध्ये ढकलत 4 धावा प्राप्त. 31 बॉल करायचे आहेत 38 धावा. 31 बॉलमध्ये 38 धावांची गरज. मंगेश सज्ज आहेत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न अगदी रिषभ पंत स्टाईल मध्ये रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होतोय आज आणि तो फॉलिंग स्वीप सुद्धा एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला अगदी पहिल्याच बॉलवरती आसिफ शेखचा आपल्याला. तर डॉट बॉलने षटक क्रमांक 3 ची होते आहे समाप्ती. धावसंख्या झाली आहे रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाची 48 धावा 1 बाद. बॉल गरज आहे 38 धावेची. 38 धावेची गरज 30 बॉल मध्ये. शाहिद शेखची चांगली खेळी पहिल्या डावामध्ये चांगली, दुसऱ्या डावामध्ये चांगली सुरुवात करून दिली.
तदनंतर आसिफ शेखने त्या खेळीला सावरत धावसंख्या केली. अजित मोहिते आता स्ट्रायकिंगला आहेत. गोलंदाजी मार्कवरती विनोद गोरे आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन येतील. षटक क्रमांक 4 ची सुरुवात करतायत. अजित साठी समोर टाकला होता, इनसाइड आउट गॅप मध्ये खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला अजित मोहितेच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार लगावलाय अजितने. आता हे थोडासा पडल्यानंतर डीप झाला बॉल, फुलटॉस होता परंतु खाली राहिला. लेग बायच्या स्वरूपातली धाव येईल. 53 धावा, 28 बॉल, 33 धाव्यांची गरज. 28 मध्ये 33 धाव्यांची गरज आहे. एका बाजूला अजित मोहिते चांगली फलंदाजी करतात, तर दुसऱ्या बाजूला सेट झाले आहेत आसिफ शेख. या दुसऱ्या डावात चांगला खेळ आपल्याला करायचा असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. विकेटची गरज आहे, परंतु आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघ. या अगोदरच्या सामन्यामध्ये सर्वोत्तम गोलंदाजी झाली SPL संघाच्या गोलंदाजाची, परंतु एकही गोलंदाजाला सेट होऊ दिलं नाहीये फलंदाजांनी. हे एक महत्वाचं राहिलंय या दुसऱ्या डावात. फॉलिंग स्वीप, आणखी एक वेळ आसिफ, प्रयत्न होता, बॉल पर्यंत पोहोचले होते सौरभ, परंतु शेवटच्या क्षणांमध्ये त्या प्रयत्नात तो झेल सुटला म्हणावं लागेल. परंतु चांगला प्रयत्न. ऍक्शन रिप्ले आपल्या मेगा स्क्रीन वरती आहे बघा. अगदी फॉलिंग स्वीप खेळला होता, प्रॉपर टायमिंग त्यावरती नव्हतं आणि शेवटच्या क्षणांमध्ये बॉल पर्यंत पोहोचले होते सौरभ. चांगला प्रयत्न. 2 धावा आल्या. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, बाहेर टाकला होता बॉल, तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढला. चांगला हिट यष्ट्यांवरती होता. हिट ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येईल या बॉलवरती. आणि ज्या प्रकारे सुरुवात झाली गोलंदाजीमध्ये थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. तदनंतर एकाही गोलंदाजाने विकेट बाद केली नाही. ते विकेटची गरज होती या दुसऱ्या डावात जर तुम्हाला या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर, परंतु ही विकेट आतापर्यंत मिळाली नाही. लोअर फुल टॉस तेवढा चांगल्या प्रकारे डीप स्क्वेअर लेगला खेळून काढलाय, चांगली पैकी. आणि एक धाव येईल आता या बॉलवरती. तर एक धाव येईल. 57 धावा, 57. 57 ला 1 दुसऱ्या डावातला खेळ चाललाय. आणि ज्या प्रकारे आतापर्यंत बघायचं झालं तर गोलंदाजीमध्ये सहसा तेवढी चांगली साजेशी कामगिरी झाली नाही SPL संघाच्या गोलंदाजांकडून. एक दिशा देण्याचा प्रयत्न. आज आगळी वेगळी फलंदाजी करतायत आसिफ. तर डॉट बॉलने षटक क्रमांक 4 ची होती आहे समाप्ती आणि ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आतमध्ये. 57 धावा, 57. लॉस ऑफ 1 रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती.
संजूभाऊ गायकवाड यांच्या पुढाकाराने क्रिकेटच्या अंतिम सामन्याकरता आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू, माजी कर्णधार, सलामीचे विध्वंसक फलंदाज वीरेंद्रजी सेहवाग, तसेच महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार, माजी प्रशिक्षक मितालीजी राज यांचं शुभ आगमन या बुलढाणा नगरीमध्ये अंतिम सामन्यासाठी, म्हणजेच की 9 फेब्रुवारीला रविवारला होणार आहे. तर प्रेक्षक आपली उपस्थिती इथे प्रेक्षणीय असेल. मंगेश सुरुवात करतील या 5व्या षटकाची. 24 बॉल करायचे आहेत या सामन्यामध्ये. ज्या प्रकारे सुरुवात झाली, खूप चांगली सुरुवात फलंदाजीमध्ये, परंतु तेवढी चांगली सुरुवात होऊ शकली नाही. गोलंदाजीमध्ये खराब सुरुवात. चोवीस बॉल 29 धावेची गरज. मंगेश गोलंदाजी ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंगला आहेत अजित मोहिते. पहिलाच बॉल समोर टाकला होता, अगदी शॉर्ट टर्म पूल केलाय, तेवढं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अमोलचं पाहायला मिळालं. अजित मोहिते, मॅन फ्रॉम नायगाव दादर परिसरातील एक उभरता सितारा आहे. नाव या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजित मोहिते. अनेक स्पर्धांमध्ये अजितचा बोलबाला राहिलाय. आज या बुलढाणा नगरीमध्ये दाखल झालाय अजित मोहिते. रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाच्या खेम्यामध्ये खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला. समोर टाकलेला बॉल स्लॉट मध्ये होता आणि प्लॉट केलाय मैदानाच्या बाहेर. आसिफ शेखच्या बॅटमधून आणखी एक हवाई सपरेवरचा आलाय षटकार. बावीस बॉल 22 धावेची गरज. जागा बनवली आणि आज असेच आगळे वेगळे फटके पाहायला मिळत आहे आपल्याला आसिफ शेखच्या बॅटमधून. आज तो कला दाखवतोय त्याच्या बॅटची. 21 बॉल 21 धावेची गरज. रन ऑफ बॉलची गरज आता या दुसऱ्या डावात आहे रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाला. पण दुसऱ्या बाजूला आता अजित मोहिते स्ट्रायकिंगला आहेत. मंगेशने एक गडी बाद केला आहे, परंतु तदनंतर मंगेशला सेट होऊ दिलं नाहीये फलंदाजांनी या दुसऱ्या डावात. थोडासा फुलर लेनचा बॉल बॉटम हँडचा उपयोग करून हलक्या हाताने दिशा दिली अजितने. एक धाव सहजतेने प्राप्त करतायत. 20 बॉल 20 धावेची गरज. आणि खरं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी झाली, अगदी प्रेक्षकांना तो सामना प्रेक्षकांनी एन्जॉय केला, प्रत्येक बॉलचा आनंद घेतला प्रेक्षकांनी. परंतु आता मात्र तेवढा पिछाडीवर राहिलाय SP11 बुलढाणा संघ. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली आतापर्यंत, दुसऱ्या बाजूला विकेटची गरज होती, ती विकेट आली नाही. तदनंतर धावा येत आहेत. दिशा भटकले होते मंगेश, तेवढंच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. शॉट फाईनला विनोद गोरे यांचं आणि एकच धाव येईल या बॉलवरती. 19 बॉल 19 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये SP11 संघामध्ये एकही व्यावसायिक क्रिकेटपटू नाही. आपल्या पोलीस दलातील सर्व मित्रवर्य खेळताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. समोर टाकला होता, प्रॉपर कनेक्शन. अजित मोहिते स्पेशल बॉल डिस्पॅच स्टेडियमच्या बाहेर षटकार.
हे आपले स्टेजवरती खेळाडू बसले आहेत, त्यांना विनंती असेल कृपया आपण वर येऊन बसायचं आहे. स्टेजवरती बसू नका, आपल्या मंचावरती बसू नका, प्लीज विनंती आहे आपल्याला. स्टेज थोडंसं आपलं कुमकवत आहे, पडण्याची शक्यता असेल, त्यामुळे 18 बॉल 13 धावांची गरज. 5 षटक समाप्तीनंतर रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाची धावसंख्या झाली आहे 73. 73 धावा, एक बाद. पुढचे 18 बॉल आणि करायचे आहेत मात्र 13 बॉल. 13 धावांची गरज, 18 बॉल मध्ये 13 मात्र धावांची गरज. पुढचे 18 बॉल 13 धावांची गरज आहे. आता स्ट्रायकिंगला आहेत आसिफ शेख. 18 बॉल 13 धावांची गरज. दुसऱ्या बाजूला अजित मोहितेचा क्लास पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती त्याने षटकार लगावला. तर अगदी या मॅच मध्ये आता आघाडीवर आहे रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघ. पुढचे 18 बॉल 13 धावांची गरज. पुढचा बॉल अनिलचा पहिलाच बॉल, रिव्हर्स स्वीप खेळलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. आसिफ शेखच्या बॅटमधून एक टप्पा चौकार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनसाइड आउट चांगला खेळून काढलाय. तेवढंच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एक धाव येईल या बॉलवरती त्या चौकारानंतर, परंतु खराबपैकी कलेक्ट करू शकले नाही अनिल आणि बॉल थोडासा ओव्हर थ्रो होतोय. एक धाव आत्ताही येईल म्हणजेच की 2 धावा मिळतील या बॉलवरती. 16 बॉल गरज आहे 7 धावांची. 16 मध्ये करायच्या 7 धावा. स्ट्रायकिंगला आसिफ शेख. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक ऑफ द हँड स्लोअर वन पाहायला मिळतोय आपल्याला, जो की सरळ शरीरावर जाऊन आदळला. डॉट बॉल येईल. 15 बॉल 7 धावांची मात्र गरज. एक विजयश्री नावावर नोंदवण्यासाठी रोहन 11 रेड डेव्हिल्स संघाला. दिशा दिली या बॉलला ऑन साइडला डीप मध्ये. मंगेश एक धाव येते म्हणजेच की आता पुढचा बॉल 14 बॉल आणि 6 मात्र धावांची गरज. अजित मोहिते स्ट्रायकिंगला आणि हा बॉल निर्णायक असेल, बघण्यासारखा असेल. अजित मोहिते या बॉलवरती हा सामना संपवतील का, की हा सामना आणखी पुढे जाईल. नक्कीच समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग झालाय. अजित मोहितेने संपवलाय स्टाईलने, स्वॅगने हा सामना. षटकार आणि हा मॅच जिंकला आहे रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाने. तर दोन्ही संघाने आपलं लाईनअप करून एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही संघाने लाईनअप करून एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघ तसेच SP 11 बुलढाणा संघ एकमेकांना आपण लाईनअप करून शुभेच्छा द्यायच्या आहेत.